आपण NMMS चा अभ्यास करतोय। पहिला चॅप्टर आहे स्थानिक वेळ प्रमाण वेळ। तर पहा, पहिला प्रश्न आहे त्यामध्ये दिलेला, थोडंसं आठवूया म्हणून। पहा, तुम्हाला आठवते का? आठवण काय काढायला सांगितली? पृथ्वीवरील दिनमानाचा आणि रात्रमानाचा कालावधी नेहमी बदलत राहतो। तर बदलतो का सांगा मला? पृथ्वीवरील दिनमानाचा आणि रात्रमानाचा कालावधी बदलतो का? हो, बदलतो। मग पृथ्वीवरच्या दिनमान आणि रात्रमानाचा जो कालावधी बदलत राहतो, तर त्याचं कारण म्हणजे पृथ्वीवर पृथ्वीचं होणारं परिवलन। परिवलन म्हणजे स्वतःच्या भोवती जेव्हा पृथ्वी फिरत असते तेव्हा त्याला म्हणायचं पृथ्वीचं परिवलन। तर परिवलन लिहायचं। तर काय मिळेल तुम्हाला? परिवलन। उत्तर मिळालं परिवलन। कोणत्या दिशेने कोणत्या दिशेकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। चला पुढे जाऊ। पुढचा प्रश्न आहे, जगाच्या नकाशात प्रत्येक 1 अंश अंतराने काढलेली रेखावृत्ताची एकूण संख्या किती असते? 1 अंश सोडून काढलेल्या रेखावृत्तांची एकूण संख्या, सोडून अशा रेषा उभ्या केलेल्या आहेत तर रेखावृत्त म्हणायचं आहे ना। 1 अंश सोडून रेखावरती किती काढलेत? रेखावरती उभी असतात आणि अशी गोल पृथ्वी आहे समजायचं, किंवा जगाचा नकाशा आहे समजायचं। असे उभ्या रेषा 1 अंश सोडून काढलेल्या असतात। आता त्या किती काढलेल्या असतात हे सोपं कसं करून सांगायचं बघा, ते लक्षात ठेवायची काही गरज नाही। पृथ्वी गोल आहे, अशी फिरत असते पश्चिमेकडून पूर्वेकडे। मग हा एक रेखावृत्त जेव्हा समोर आला ना, अशा प्रकारे प्रत्येक रेखावृत्त असे समोर समोर येतात आणि असे हे एकूण रेखावृत्त आहेत। कारण पृथ्वी पूर्णतः जेव्हा संपूर्ण फिरते तेव्हा त्याला म्हणायचं 360 डिग्री। म्हणजेच रेखावृत्त किती असतील? सोपं आहे की नाही? चला पुढे जाऊ। अक्षवृत्ते आडवे असतात, हे अक्षवृत्ते असते। आता पहा, विषुववृत्त हे सगळ्यात मधलं अक्षवृत्त आहे आडवं 0 डिग्रीवरचं। मग वरी आहे कर्कवृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त। सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे? सूर्य जेव्हा पूर्वेकडून उगवतो, आता हे पूर्वेकडून उगवला असं तुम्हाला समजण्यासाठी मी असं करतो, पूर्वेकडून उगवला आणि आता पश्चिमेकडे जातोय। आता हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते वेळेस तो आपल्याला दिसतो, आपण इथे उभे असताना किंवा आपण ह्या पृथ्वीवर असताना किंवा आपल्या गावात असताना आपल्याला वाटतं, हे जाणवते असं, वरी येतो पुन्हा पलीकडे जातो। हे जे दिसणं आहे त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं भासमान। सूर्याचं काय आहे ते? भासमान। पण हा कशाचा परिणाम आहे? हा आहे भासमान, पण हा कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? स्थानिक वेळेचा परिणाम आहे। स्थानिक वेळेचा परिणाम कसा काय आहे? कारण सूर्य हा सकाळी पूर्वेला दिसतो आपल्याला, म्हणजे पूर्वेच्या स्थानावर दिसतो। पूर्वेच्या स्थानावर दिसतो आणि ठराविक वेळेनंतर मध्यान्ह झालं की डोक्यावर दिसतो, सायंकाळ झाले की पाठीमागे दिसतो। म्हणून त्याला काय म्हणायचं? कशाचा परिणाम आहे? स्थानिक वेळेचा परिणाम आहे। उत्तर मिळालं। कशाचा परिणाम आहे? स्थानिक वेळेचा परिणाम आहे। सूर्याची ही स्थानिक वेळ, यावरून आपण ते फक्त आपल्याला भासमान होत असतं, सूर्य इकडून तिकडे जातो। तर उत्तर तुम्हाला मिळालं स्थानिक वेळेचा परिणाम आहे। पुढचा आहे, काय आहे पुढे? पृथ्वीच्या परिवलनाची दिशा। परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, तिची दिशा काय आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे, है ना? पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे। ठीक आहे, आता पुढे जाऊ। तुम्हाला उत्तर मिळालं पश्चिमेकडून पूर्वेकडे, हे त्याची दिशा आहे परिवलनाची। पृथ्वीच्या परिवलनाच्या दरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्याच्या समोरून जातात? किती जातात? किती जातात? पहा, आता सोप्यात सोपं असं करून सांगतो। सूर्य हा उगवला असं समजा आणि हे पृथ्वी आहे। आता आपण स्टार्ट करू पृथ्वीला। तर एका दिवसात म्हणजे 24 तासात पृथ्वीच्या परिवलनाची जो गती आहे कशी असते बघा, पृथ्वी ही 24 तासामध्ये पूर्ण स्वतःभोवती फिरते। मग 24 तासामध्ये 12 तास सकाळ आणि 12 तास संध्याकाळ म्हणजे रात्र, तर असे दोन्हीही मिळून 24 तास होतात, म्हणजे एक दिवस पूर्ण झाला। तर मग पृथ्वी अशी फिरून पूर्ण एक दिवस पूर्ण करते। म्हणजेच सूर्याच्या समोरून एका दिवसात 360 रेखावृत्ते जातात। अख्खा एक दिवस पूर्ण होण्यासाठी किती रेखावृत्त सूर्याच्या समोरून जातात? 360। परिवलनाच्या वेळात एक पूर्ण परिवलन पूर्ण झालं, एक दिवस पूर्ण झाला, म्हणजे दिवसभरात किती जातात? तर 360। तुमचं उत्तर मिळालं 360। कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? 180 रेखावृत्तावर वार बदलतो। उत्तर मिळालं 180 ह्या रेखावृत्तावर वार बदलतो। पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा घड्याळी यायच्या पूर्वी कालमापन कसं केलं जायचं, म्हणजे वेळ कसा मोजला जायचा? तर पूर्वीच्या काळी कालमापन करण्याची एक पद्धत अशी असायची की सूर्याच्या स्थानिक वेळेवरून, सूर्य ज्या स्थानावर आहे तिथून समजायचं। पूर्वेला असेल तर तिथे सकाळचा वेळ झाला, डोक्यावर असेल तर दुपारचा वेळ झाला, पाठीमागे गेलं तर सायंकाळचा वेळ झाला, एवढंच ही झाली वेळ। त्याच्या पलीकडे जास्त वेळ नसायची माहिती, है ना? हे सूर्याच्या स्थानिक वेळेवरून असायचं। मग कशावरून असायचं? स्थानिक वेळेनुसार कालमापन करायचं। घटिका पात्र, दोन्हीही उत्तर ठेवा। घटिका पात्र असतं, मी तुम्हाला सांगतो नंतर, कारण यापैकी दोन्ही असेल तर दोन्हीपैकी कोणताही एक आला तर एक उत्तर करायचं। एक आहे स्थानिक, सूर्याच्या स्थानिक वेळेनुसार, दुसरा आहे घटिका पात्र। आता घटिका पात्र म्हणजे पूर्वीचं ते तुम्ही एखादे काही सिरियल वगैरे पाहिले असतील, काचेचे दोन्हीकडून असं द्रोण चिटकलेलं असतं, असं देवाला दिवा ठेवतो की नाही तसं, त्याच्यात वाळू भरलेली असते, असं करायचं, पुन्हा वाळू पळत राहते, असं करायचं पुन्हा। हे जे आहे ना, हे घटिका पात्र आहे। तर तसल्या प्रकारचे पात्र पूर्वीचे असायचे आणि हळूहळू ते पात्र आले। त्याच्या पूर्वी मात्र सूर्याच्या स्थानिक वेळेवरूनच ठरवायचे। एका अंगणामध्ये एक लाकूड लावलेलं असायचं, त्या लाकडाचा प्रकाश लाकडाची सावली जशी जशी पडणार किंवा जशी जशी मागे पुढे होणार त्यानुसार तेव्हाचा कालमापन केलं जायचं, म्हणजे सूर्याच्या स्थानावरून केलं जायचं। पूर्वेकडे त्या लाकडाचा, आपण सकाळी लवकर उठतो, मग आपली कामं असतात, दात घासणे वगैरे, आंघोळ करणे, शाळेला जाणे वगैरे, हे काही सगळे कार्य। मग हे काम जेव्हा आपण करत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करण्यासाठी काही आपल्या ठरलेल्या ह्या दिनचर्या असतात आणि ह्याच्यात ठराविक अशी वेळ असते। ठरलेल्या वेळेमध्ये आपण एक काम ते काम पूर्ण करत असतो आणि शाळेचा जो वेळ असतो त्याच्या 20 मिनिटांना 30 मिनिटांना अगोदर आपण सगळं आटोपून बसत असतो। मग हे कसं काय आपण हे सगळे कामं करू शकतो आज?
तर आपल्याकडे आज वेळ पाहून आपण करत असतो, आपल्याकडे घड्याळ आहे. प्राचीन काळी हे कालमापनाची पद्धत कशी असायची, तर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक घटनांची साधनांची मदत घेत होते. मग ते साधनं कोणती असायची, तर सूर्याचं स्थान, किंवा ती घटना कोणती असायची, तर सूर्याचं स्थान. तसेच सूर्याच्या उदयापासून, आता इथे अंडरलाईन करायची सगळ्यात महत्त्वाचं आहे, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान. दिनमान कसा समजायचा, सूर्योदयापासून ते सूर्य इकडे बाजूला लांब बसायचा. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान, तर सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंतचा कालावधी हा रात्रमान. लांब सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा काळ हा दिनमान, सूर्यास्तापासून ते सूर्य पुन्हा उदयापर्यंतचा काळ रात्रमान. समजलं तिथपर्यंत? राईट, पुढे जाऊया. याला अंडरलाईन करायचं तुम्ही. संपूर्ण दिवस म्हणजे काय, संपूर्ण दिवस म्हणजे काय, तर एका सूर्योदयापासून, एक सूर्योदय म्हणजे सकाळी सकाळी सूर्योदय होतो ना, हा तेवढं समजा. सूर्याच्या उदयापासून ते सूर्याचा तो दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होतो ना, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्य उदयापर्यंत, एका सूर्य उदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्य उदयापर्यंतचा पूर्ण हा जो काळ असतो त्याला संपूर्ण दिवस असं म्हणतात. म्हणजे सकाळचे आजचे 6 ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे 6 म्हणजे एक दिवस पूर्ण झाला, आणि त्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या 6 पासून पुढचा दिवस सुरू होतो. राईट, कळलं का तुम्हाला? आता पुढे जाऊ. मग त्याला दिवस म्हणायचं, संपूर्ण दिवस त्याला म्हणतात. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने घटिका पात्र किंवा वाळूचं घड्याळ हे साधनं वापरली जायची. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं. आणि मी घटिका पात्र म्हटलं म्हणजेच त्याला दुसरं नाव काय आहे, वाळूचं घड्याळ. काय नाव आहे त्याला? शाबाश. पूर्वी वेळ ओळखण्यासाठी किंवा काळ ओळखण्यासाठीचं साधन काय असायचं, घटिका पात्र किंवा वाळूचं घड्याळ. राईट, उत्तर मिळालं. पुढे जाऊ. आणि पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी, परिवलन होणे म्हणजे स्वतःवरती, शाबाश, असं सांगायचं पटापट. पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी 24 तास म्हणजे एका दिवसाचा काळ लागत असतो, सगळ्यांना माहिती आहे. सूर्याचा उदय ज्या बाजूला होत असतो ती आपण पूर्व दिशा समजतो, तर सूर्य हा जिकडे मावळतो ती पश्चिम दिशा असते. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम असा होतो की पृथ्वीच्या परिवलनामुळे परिणाम होतो सूर्योदय, मध्यान्ह, डोक्यावर सूर्य येणे म्हणजे दुपार, सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त, तसेच मध्यरात्र, अशा 4 घटना घडतात. म्हणजे हे काय, हे ठराविक असे तेव्हा म्हणायचे इथून तितका वेळ झाला म्हणजे एक ठराविक असा काळ पूर्ण झाला आहे ना. तर असे 4 प्रकारचे वेळ आपण तेव्हा सांगायचो. सूर्योदय झाला, मध्यान्ह झाली, सूर्यास्त झाला आणि मध्यरात्र झाली. अशा 4 ज्या घटना घडतात त्या 4 वेगवेगळ्या घटना दिवसभरामध्ये घडण्याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या परिवलनाचा हा परिणाम आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे आता पूर्वेकडचे रेखावृत्ते परिवलनाच्या दरम्यान म्हणजे पृथ्वी अशी फिरते स्वतःभोवती म्हणजे परिवलन. त्या परिवलनाच्या दरम्यान पश्चिमेकडचे रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्याच्या समोर येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने हे अंधारात जातात, आणि जी रेखावृत्ते सूर्याच्या प्रकाशात येतात ते सूर्य उदय होत असतो असं म्हणतात, म्हणजेच म्हटले जाते. या उलट जी रेखावृत्ते हळूहळू अंधारात जातात त्या रेखावृत्तांवर सूर्यास्त होतो. हा भाग कळला का मला सांगा जातं. म्हणजेच आपण त्याला म्हणायचं की पृथ्वी जेव्हा परिवलन करत असते तर परिवलन करत असताना पृथ्वीवर अशा ज्या उभ्या रेषा असतात 360, त्या उभ्या रेषा एक एक करून सूर्याच्या समोरून अशा जात असतात, आणि तेव्हा जी रेखावृत्ते इकडे बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे जे येतात ना, ते सूर्याच्या समोर आले ना तर तिथे झालं सूर्योदय, आणि तेच रेखावृत्त जेव्हा पुन्हा पश्चिमेकडे जाते ना तिथे झाला अंधार, तर तिकडे व्हायला सूर्य असतं. मग पुन्हा नवीन रेखावृत्त पुढे येतं त्याच्यावर होतो सूर्योदय, पुन्हा तो पुढे पुढे जातं पश्चिमेकडे झुकायला लागतं तिकडे होतो सूर्य असतं. असे 360 रेखावृत्ते समोर येत राहतात दिवसभरामध्ये, म्हणजे त्या 24 तासामध्ये. पेज नंबर 2 वर जा, नंतरचं भौगोलिक स्पष्टीकरण बघूया, आणि ते आहे अगदी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी. अगदी सकाळी, आता तुम्ही ते चित्र पाहिलं ना अगोदर, आता तुम्ही मनानं सांगू शकता. अगदी सकाळी आणि अगदी संध्याकाळी सावलीची लांबी कशी असते, जास्त असते, आणि दुपारी सर्वात कमी म्हणजे आखूड असते. अशा प्रकारे आपण ते समजून घेतलं, आणि ह्या खांबावरून आपल्याला कळालं की आकाशातील जेव्हा सूर्य आपलं स्थान बदलत असतो तर त्याचं बदलणं म्हणजेच तिथे असलेल्या वस्तूंच्या सावलीवरून आपण समजू शकतो. त्याच्या सावलीची दिशा आणि लांबी दिशा आणि लांबी यावरून समजू. परिवलनाच्या दरम्यान सूर्याच्या समोरून पृथ्वीचा एक विशिष्ट असा भाग येत असतो, पुढे पुन्हा निघून जात असतो, हे आपण पाहिलंय. आणि 1.2 मध्ये पण तुम्हाला दिसते, खाली बघा दिसायला तुम्हाला. ही जी गोष्ट आहे आपण या अनुषंगाने अनुभवतो की ती म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची. हवेचं तापमान सकाळी आणि संध्याकाळी कमी असतं, दुपारी ते जास्त असतं. का होतं असं? सूर्याच्या स्थानिक वेळेवरून. स्थानिक म्हणजे स्थान. सकाळी 6 वाजले आणि तापमान पाहता येतं, तापमान कमी फारच कमी असतं हवामान, आणि रात्री सूर्य मावळला तर तेव्हाचं हवामान हे साधारणतः थंड असतं, परंतु दुपारच्या वेळेसला तापमान हे जास्त असतं, एवढंच लक्षात ठेवायचं. आता बघूया स्थानिक वेळ म्हणजे ज्या स्थानावर सूर्य असेल तेव्हाची वेळ, त्याला म्हणायचं स्थानिक वेळ. सोपं आहे, हे काही अवघड नाही. काही नाही. पहा, सूर्याच्या उदयानंतर जसा जसा सूर्य आकाशात वरी सरकतो तशी सावली मात्र आपली लहान होत जाते का नाही? लहान. सूर्य समोर असेल तर सावली मागे लांब असते, जसं जसं सूर्यवर येणार आपली सावली मागून कमी होत येते, म्हणजे लहान होत जाते. आणि सर्वसाधारणपणे मध्यान्हीच्या वेळी म्हणजे दुपारच्या वेळी सावलीची लांबी सगळ्यात कमी असते किंवा आपल्या खालीच असते. आणि मध्यान्हाच्या नंतर म्हणजे मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या नंतरच्या काळात सूर्य हा पुन्हा क्षितिजाकडे म्हणजे असं खाली सरकत जातो, आणि तेव्हा सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली इकडून लांब होत जाते उजवीकडे, तर डावीकडे सरकला होता, तर ती लांब होत जाते. आणि म्हणून पृथ्वीवर मध्यान्हाच्या वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच
उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखा असतो. याच्यावर तुम्ही अंडरलाईन करायचे. आता प्रश्न याच्यावरून काय विचारला जातो बघा. त्यापूर्वी आपण ही ओळ काय आहे समजून घेऊ. पृथ्वीवर ओळ कशी महत्वाची आहे बघा. ती ओळ जी मी वाचतोय तीच महत्वाची आहे. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ म्हणजे दुपारची वेळ, पृथ्वीवरील मध्यान्हाची वेळ म्हणजे दुपारची वेळ ही एका रेखावृत्तावर म्हणजे ठरलेल्या कोणत्याही एकाच रेखावृत्तावर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखीच वेळ असते. स्थानिक वेळ म्हणजे काय बघा. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे स्थानिक वेळ है ना. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात एखादा कोणतंही ठिकाण असू द्या त्या संदर्भात आकाशात सूर्य ज्या स्थानावर आहे त्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे स्थानिक वेळ. पुन्हा एकदा सांगायचं, एखाद्या ठिकाणाच्या संदर्भामध्ये आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ किंवा सांगण्यात आलेली वेळ म्हणजे स्थानिक वेळ. आता विसरायचं नाही. आपण जे अगोदर म्हटलं होतं तेच. ध्रुवावर मात्र 6 महिन्यापर्यंत दिवस असतो आणि 6 महिने रात्रमान असते. ध्रुवावर मात्र 6 महिने दिनमान असतो, 6 महिने रात्र असते. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगायची जर असेल तर वेळ नाही सांगता येणार, तर तारीख सांगावी लागते, कारण तिथे वेळ सांगूच शकत नाही. सूर्य आकाशामध्ये विशिष्ट तारखेला उगवल्याच्या नंतर तो सातत्याने तिथे फक्त घिरट्या घालत राहतो. 6 महिने घिरट्या घालत राहतो सूर्य. आपल्या इकडे सूर्य इकडून तिकडे जाते वेळेस दिसतो, तिथे सूर्य इकडून गेला आणि इकडे फिरायला असं दिसतो. त्याला म्हणायचं घिरट्या घालत राहणं. त्या ध्रुवाबरोबर का ते गोल असल्यामुळे काय तुम्हाला अंदाज आला असं. म्हणून तिथे फक्त सूर्य हा घिरट्या घातल्यासारखा दिसतो, म्हणून तिथे तारीख सांगावी लागते. वेळ पाहायला जमत नाही, वेळ नाही पाहता येणार, फक्त तारीख. त्यामुळे तिथे सावली व सावलीची लांबी याचा विचार काहीच करता येत नाही. तिथे दुपार झाली असं पण म्हणता येणार नाही. तिथे कंटिन्यू सूर्यच आहे, दुपार सारखाच सूर्य आहे डोक्यावर हमेशा 6 महिने. तर मग तिथे दुपार झाली काय आणि सकाळ झाली काय असं काही सांगता येत नाही. एकदा जर एका तारखेला उजडतं, एकाच तारखेला एका ठराविक विश्व दिनाच्या तारखेला उजडलं की तिथून 6 महिने कंटिन्यू अंधार होतच नाही. ते सूर्य तसाच दिसत राहणार, फक्त घिरट्या घालत राहतो गोल गोल. एवढं म्हणजे हा ध्रुवाचा भाग असतो. हा महत्वाचा पॉईंट काय, वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त यांच्या वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदयाच्या, मध्यान्हाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असतात. साहजिकच आहे, असणारच. जे रेखावृत्त सूर्याच्या समोर आहे तेव्हा त्याच्याजवळ सूर्योदय असेल आणि जे आलंच नाही समोर त्याच्यावर सूर्योदय कसा असेल. म्हणून प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. मग ही वेळ अगोदर निघून गेली 6 वाजताची, तर आपल्या इकडे आता 8 वाजलेत. इकडे नेमके 6 वाजले असेल हे समोर आलेल्या रेखावृत्तावर, त्यांच्यासाठी ते 6. आपल्या इकडे किती 8, त्यांच्या इकडे सकाळ झाली, त्यांनी म्हणतात आमच्या इकडे 6 झाले. म्हणजे आपण 2 तासांना कशी पुढे आहोत, मागची घडी कशी आहे मग मागे असते. कळलं तसं. आता पुढे जाऊ. पहा, हा पॉईंट महत्वाचा म्हणून तुम्ही अंडरलाईन केली. प्रत्येक वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त या वेगवेगळ्या वेळा असतात. मुंबईमध्ये जर समजा मध्यान्हाची वेळ असेल म्हणजे मुंबईमध्ये जर दुपार झाली असेल आणि कोलकात्यामध्ये दुपार असणार नाही. कशामुळे, कारण कोलकाता हा मुंबईच्या पूर्वेकडे आहे किंवा पूर्वेकडे रेखावृत्तावर असल्यामुळे तेथे मध्यान्ह वेळ ही आधीच होऊन गेलेली असेल. समजून घेऊया की कोलकाता येथे मुंबईमध्ये जेव्हा मध्यान्ह जर झालेली असेल तर कोलकात्यामध्ये मध्यान्ह असणार नाही. तर तिथे कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडून आहे म्हणजे पुढे आहे, म्हणून त्याचं रेखावृत्त पुढे निघून गेलेलं असेल, म्हणून मध्यान्हाची वेळ तिथे अगोदरच निघून गेलेली असेल. म्हणून कोलकाता हा पुढे असल्यामुळे त्यामुळे मुंबईवर मध्ये जर 12 वाजले असतील तर कोलकात्यात 12 नाही, 12च्या पुढची वेळ असेल. किती असेल, पुढची वेळ. तिथे एका रेखावृत्तावर, पण ह्या रेखावृत्तावर जी वेळ आहे ती त्या समोरच्या रेखावृत्तावर असेल किंवा त्याच्या मागच्या रेखावृत्तावर असेल. तसं होऊ शकत नाही. एका रेखावृत्तावर जी वेळ आहे ती त्याच्या मागच्या रेखावृत्तावर आणि समोरच्या रेखावृत्तावर तीच असायला पाहिजे असं नाही होऊ शकत. फक्त 1 ते 1.5 तासाचा फरक पडू शकतो मात्र. म्हणजे मागची वेळ ही कमी असते आणि त्याच्या पुढची वेळ ही जास्त असू शकते. ठीक आहे. आता खालचं लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा भाग काय आहे बघा. हे परीक्षेला येतात आणि 100% येतात, त्याच्यामुळे ह्या पूर्ण तक्त्याला टिक केलं तरी चालेल. बघा, हमेशा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. मला त्याच्या अगोदर मी सांगितलं 24 तास लागतात. मग त्या पृथ्वीच्या परिवलन करत असताना किती रेखावृत्ते सूर्याच्या समोरून जातात? शबाश, झालं पाठ. म्हणजेच पृथ्वीवर किती रेखावृत्त आखलेले आहेत, काल्पनिक रेषा किती आहेत? रेखावृत्ताच्या 360 आहेत. आता पृथ्वी एका तासामध्ये बघा, अगोदर पाहूया आपण की 24 तासात 360 रेखावृत्त फिरतात. मग एका तासाला किती अंश ती फिरत असेल? 24 तासात ती 360 अंश फिरते. 24 तासात किती फिरते? 360 अंश फिरते. मग एका तासात किती फिरेल? तर एका तासात किती फिरेल काढायचं असेल तर 360 ला पुन्हा 24 ने भागा, तुम्हाला एका तासात 15 अंश फिरेल असं मिळेल. चला तर काढून दाखवतो बघा. तर पृथ्वी ही 4 मिनिटामध्ये 1 अंश फिरत असेल तर प्रत्येक एका अंशाला एक रेखावृत्त आहे. आणि अशी किती रेखावृत्त आहेत? 360 रेखावृत्त आहेत. म्हणजे डिग्री किती एका दिवसात पृथ्वी ही किती फिरायली? 360 अंश एवढी डिग्री फिरते. मग प्रत्येक रेखावृत्तामधलं अंतर किती मिनिटाचं झालं? 4 मिनिटाचं. कारण हे पहा, 2 रेखावृत्त आहेत, त्या दोन्ही रेखावृत्तामधलं अंतर किती आहे? 1 अंशाचं आहे. मग तो 1 अंश म्हणजे किती मिनिटात पूर्ण होतो? 4 मिनिटात. म्हणजे पृथ्वी प्रत्येक 4-4 मिनिटाला एक रेखावृत्त सूर्याच्या समोर आणते. पहा, प्रश्न तुम्हाला असे विचारला जातो, पृथ्वी ही प्रत्येक मिनिटाला किती रेखावृत्ते सूर्याच्या समोर आणते है ना? तर प्रत्येक मिनिटाला, तर किती मिनिटाला 1 रेखावृत्त सूर्यासमोर आणते? तर पृथ्वी ही 4 मिनिटाला 1 रेखावृत्त सूर्याच्या समोर आणते, पुन्हा दुसऱ्या 4 मिनिटाला दुसरं रेखावृत्त समोर आणते. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारते सांगता आले पाहिजे, म्हणून ही इतकं भानगड केली आहे.